घरच्या घरी झटपट चवदार आणि खुसखुशीत बनाना वेफर्स कसे तयार करायचे ते पाहूया। ब्रेक नंतर तुमचं स्वागत आहे। आणि आपण आणखीन एक छोटीशी एक सिंपलशी एक रेसिपी म्हणून एक आपला कच्च्या केल्याचा वेफर जो उपासासाठी आपल्याला कामाला येऊ शकतो आणि घरी आपण झटपट बनवू शकतो। तर फराळासाठी आपण हे वेफर बनवतो। त्याचे फराळासाठी आपण उपास वगैरे असला तर मीठ वगैरे खात नाही। जर तुम्हाला उपास नसेल तर तुम्ही त्याच्यात मीठ या चाट मसाला पण घालून खाऊ शकता। तर आपण हे आता फराळासाठी बनवूया, म्हणजे बिना मिठाचं बनवूया। तर त्याच्यासाठी त्या वेफरसाठी आपण हे कच्चे केळी घेतली। हे कच्चा केला आहे, मी कच्चे केळी सोडून ठेवलीत आणि त्याच्यासाठी आपल्याला ते कच्चे केळीचं वेफर आपण कापल्यानंतर फ्राय करायसाठी तेल, तर हे मी तेल ठेवलं आहे। तर हे कच्च्या केळ्यांच्या आता हे मी साळा काढल्या आहेत, तर त्यांना आपण स्लाइसमध्ये कापूया राऊंडमध्ये। तर हे कच्ची केळी आपण कापून घेतलीत। तर हे कापून घेतल्यानंतर आपण हे तेल थोडं गरम झालं का बघूया। तर हे तेल पण गरम झालं आपला। तर त्याच्यामध्ये कच्ची केळींचे जे आपण चिरा मारून कापलेले आहेत ते केळी टाकूया आपण। त्यांना व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपण फर्स्ट क्लास एक चांगल्या तरीकेने एक डीप फ्राय करूया। आणि हे वेफरसाठी जे आपण केळी घेणार ना, तर एकदम कच्चे म्हणजे अशी कवळी पण नाही आणि एकदम पिकलेली पण नाही, असे मध्यंतरी घेतले तर त्याचा वेफर चांगला होते आणि कुरकुरीत होते। आणि एकदम आपण कवळी घेतली तर मग गळ्याला अशी खास पकडते आणि ते वेफर पण त्याचे व्यवस्थित येणार नाही। म्हणजे आपण असा फ्राय करायला वगैरे गेलो तर तुटणार आणि असे चिरा जाणार त्याला। तर त्याच्यासाठी असे मध्यंतर असे आपल्याला केले पाहिजे। आणि त्याच्यासाठी आणखीन जर मोठे केळी भेटतील तर आणखीन चांगला वेफर चांगल्या तरीकेने असे पुरीसारखे येतील। हे आता मी घेतलेले आहेत ते आपले असे मार्केटला जे छोटी भाजीसाठी वगैरे येतात तसे आहेत। तर एक केळ्याची आपण हे साईज जी कापली ते व्यवस्थित एकदम पातळ अशी, जसं आपण बटाट्याच्या वेफरसाठी वगैरे कसे कापतो तशी एकदम पातळ आणि एकदम गोल अशी चांगल्या तरीकेने कापायची, तेव्हा एकदम कुरकुरीत आणि एकदम चांगली होतील। तर हे आता मी कापलेले जे केळे आहेत कच्ची केळी एवढी छान झालीत बघा, आता एकदम गोल्डन आणि कुरकुरीत झालीत। ते आपल्याला उपासासाठी करण्यासाठी आणि चांगलं आहे, घरी फटाफट आपण करू शकतो। आणि असे तर आपल्या घरी केळी तर असतातच। तर अशा प्रकारे आपला कच्च्या केल्याचे जे वेफर मी तुम्हाला सांगितलेलं फराळासाठी ते आपला रेडी झालं आहे। आणि हे बघा व्यवस्थित असं कुरकुरीत झालं आहे। ते आपण काढून आता हे प्लेटमध्ये टाकून नंतर मग आपण हे फराळाला खाऊ शकतो। तर अशा प्रकारे आपले कच्च्या केल्याचे वेफर खाण्याकरता आपल्याला रेडी आहेत। तर हे झटपटची अशी रेसिपी आहे, ते तुम्ही घरी पण पटापट बनवू शकता मुलांना शाळेत वगैरे द्यायला। आणि मुलांना हे भरपूर पसंत येणार, कारण चांगली कुरकुरीत आणि तिखट नाही तेलकट नाही असे कच्च्या केल्याचे वेफर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।